आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। लोकशाहीचा उत्सव आज साजरा होणार आहे, कारण राज्यामध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे आणि देशभरामध्ये 89 जागांसाठी आज मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। दरम्यान यानंतर जाऊयात यवतमाळमध्ये आपले प्रतिनिधी संजय राठोड हे आपल्या सोबत जोडले गेले आहे। संजय, काय सांगाल? यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ सुद्धा चर्चेत आला होता। भावना गवळी यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित असताना ज्या राजश्री पाटील आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्याचबरोबर मवियाकडून सुद्धा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न झाल्याचं दिसतंय। सध्या मतदानाचा दिवस आहे आज आणि सध्या कसं चित्र इथं आपल्याला पाहायला मिळतंय? नक्की फरा एकंदर पाहिलं तर यवतमाळ वाशिम लोकसभामध्ये चुरशीची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते। काटेची टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं तर भावना गवळी यापूर्वी त्या खासदार होत्या आणि त्यांना तिकीट नाकारल्याच्या नंतर आता जे आहेत राजश्री यांना तिकीट देण्यात आले आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळचे जे स्थानिक जे आहेत यवतमाळ जिल्ह्यातले जे दिग्गज आहेत उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे संजय देशमुख हे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टक्कर देत आहे। आणि अगदी बरोबर आहे संजय, नाट्यमय घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याचबरोबर प्रचारही रंगात आलेला होता। दिग्गज नेते या ठिकाणी प्रचारासाठी आले होते आणि अशा सर्व मतदारसंघांमध्ये आज मतदान होते। त्यामुळे मतदानाचा टक्का नेमका किती असेल ते संध्याकाळपर्यंत कळणार आहे। पण हे मतदान कुठे कशा पद्धतीने होते, तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या काय चित्र आहे, याविषयीचे अपडेट आपण लोकशाहीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।